प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 6 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये ज्या गोष्टीची आपण वाट पाहत आहोत ती स्वप्नात नाही तर सत्यात पूर्ण झाली आणि मुक्ताला अचानक वेळेला देवी आईने असं काही आठवलेलं आहे की ज्याच्यामुळे मुक्ताने सावनीचा पर्दाफाश करत कोर्टात सईची कस्टडी सावनीकडे जाऊच शकत नाही हे सिद्ध केलंय। या सगळ्यामध्ये आता मुक्ताने ते पेपर आणले जे कोर्टाने सईने एक्सेप्ट केलेलं असतं की मुक्ता माझी आई आहे आणि पहिल्या वेळेला कोर्टाने जबाबदारी मुक्ताकडे दिलेली असते, पण सावनीने सही कोणाची घेतलेली असते तर सागरची। मुळात सागरकडे अधिकारच नसतो की तो सईची कस्टडी सावनीला देईल, तो अधिकार मुक्ताकडे असतो, पण सही केलेली असते सागरनी आणि त्यामुळे त्या सहीवरती ज्या पद्धतीने ती आता कोर्टाची कस्टडी मागत असते ती अवैध असते हे मुक्ताला क्लिक होतं की आपल्या सहीशिवाय म्हणजे आपण सही केली साईन केली तरच ही आपली सही तिच्याकडे कस्टडीमध्ये जाऊ शकते आणि म्हणून मुक्ताने ते पेपर कोर्टामध्ये सादर करताच कोर्टाच्या जजने निर्णय दिलेला आहे की ज्या शिवाय म्हणजे जोपर्यंत मुक्ता ठरवत नाहीत की सईची कस्टडी कुणाकडे जायची तोपर्यंत सईची कस्टडी कुणालाच मिळू शकत नाही, तो अधिकार सागरला पण नाही। त्यामुळे सागरने साईन केलेले पेपर अवैध ठरवून इकडे मुक्ताचा विजय झालाय। मुक्ता सईला घेऊन धूम धडाक्यात स्वप्नात नाही तर सत्यात घरी आहे। इकडे 6 एप्रिलच्या भागामध्ये मिहिरला एका अननोन नंबरवरून कॉल येतो आणि त्यावेळेला तो विचार करत असतो आणि तो म्हणतो हा ते घोरपडे आहेत ना, या घोरपडेंच्या असिस्टंटचा नंबर आहे, पण घोरपडे यांनी मला का कॉल केलाय? यावरती सई सांगते मुक्ताईने मला कॉल केला असेल, तू उचल मामा असं म्हणत ती आता मिहिरला फोन उचलायला सांगते आणि त्यावेळेला खरंच मुक्ताचा फोन असतो। मिहिर म्हणतो सईने बरोबर ओळखलं, सई मला म्हटली की मुक्ताईचा फोन असेल। त्यावरती मग आता इकडे सई फोन घेते आणि मुक्ताई तू काहीच काळजी करू नकोस, ती सावनी आंटी आहे ना तिला कोर्टात या वेळेला सुद्धा मी हरवणार आहे। मागच्या वेळेला माहिती आहे ना तिने तुला जज साहेबांनी विचारलं होतं की नाही की सईची कस्टडी कुणाकडे घेणार, म्हणजे मला विचारलं तर मी सांगितलं होतं की मी माझ्या मुक्ताईकडेच राहणार आहे आणि मग जज साहेबांनी माझी कस्टडी तुला दिली होती ना, या वेळेला सुद्धा तसंच होईल ना मुक्ताई, या वेळेला सुद्धा आता माझी कस्टडी तुझ्याकडेच येईल ना असं म्हणत ती आपल्या मुक्ताईला विचारत असते। मुक्ता म्हणते हो बाळा, तू जे काही बोलतेस ना ते तसंच्या तसंच होणार आहे, काहीही काळजी करू नको, जे मागच्या वेळेला घडलं तसंच घडणार असं म्हणत ती बोलत असते। पण ती बोलत असताना अचानकपणे तिकडे घोरपडे येतात आणि आता घोरपडे चिडतात, काय चाललंय, म्हणजे हा फोन कोणी दिला यांना फोन देण्याची गरजच काय असं म्हणत ते त्या लेडी कॉन्स्टेबलला ओरडतात आणि सांगायला लागतात हे बघा जर का या सगळ्यामध्ये तुम्ही आता फोन देण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमची बदली करून टाकेन, तुम्हाला कळणार पण नाही। आणि ते फोन घेतात, सई हॅलो 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 या गोष्टी बोलतच राहते पण तिकडून कुणाचाच आवाज येत नसतो आणि त्यानंतर मग आता इकडे मिहिर सांगायला लागतो सई बाळा नको काळजी करूस, त्यांनी फोन कट केला असेल। मग आता इकडे तोपर्यंत सावनी येते, सावनी आल्यावरती काय सई सारखं मुक्ता काय करत बसलेली आहेस, हे बघ कोर्टामध्ये जायचं आहे, कोर्टामध्ये गेल्यावरती आता ती कस्टडी मला मिळणार आहे, त्यानंतर अजिबात कोणत्याही प्रकारे परत त्या मुक्ताईचं नाव सुद्धा काढायचं नाहीये, समजतंय का तुला असं म्हणत असताना इकडे आता सागर येतो आणि सागर सांगायला लागतो हे बघा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मी न मुक्ताला कोर्टामध्ये हजर करण्याची नोटीस आणलेली आहे आणि त्याच्यावरती फक्त आता मुक्ताला तुम्ही सोडा असं म्हणत त्याने आता जामीनचा पेपर तयार करून आणलेला असतो मुक्ताला कोर्टात जाण्यासाठी। पण त्यावेळेला तो हवालदार म्हणतो सर अहो घोरपडे साहेब म्हणजे पोलीस स्टेशनला नाहीयेत, त्यांच्या सहीशिवाय मी तुम्हाला सोडू शकत नाही असं ज्या वेळेला आता इकडे सागरला सांगितलं होतं। सागर म्हणतो मुक्ता मी ते पेपर तर आणलेत पण हे घोरपडे आहेत ना यांची साईन घेतल्याशिवाय आपल्याला इकडून जाता येणार नाहीये। त्यावरती मुक्ता म्हणते ते घोरपडे येतील मग आपण निघूया असं म्हणत या सगळ्यामध्ये घोरपड्यांची वाट पाहत असताना घोरपडे येतात। घोरपडे आल्यावरती सागर म्हणतो प्लीज याच्यावरती तुम्ही पटकन सही करा आणि पटकन सही करून मुक्ताला इथून पाठवा, तिला कोर्टात हजर व्हायचं आहे। त्यावरती घोरपडे काय उगाच फुकटचे आता इकडे शायनिंग मारत म्हणतात कसं आहे ना शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण तुम्ही ऐकलेली दिसत नाही वाटते आणि हॅक करून स्वतःच्याच आता जोकवरती हसत बसतात। सागर म्हणतो ऐका ना आम्हाला कोर्टात जाणं खूप खूप महत्त्वाचं आहे, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये आमचं पोहोचणं
खूप गरजेचं आहे. प्लीज प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये आता ही सही द्या आणि आम्हाला निघू द्या. यावरती आता इकडे घोरपडे मुद्दामच सही करायला उशीर करत असतात, जेणेकरून मुक्ता तिकडे पोहोचायला नको. त्यांची काय दुश्मनी मुक्तासोबत किंवा काय त्यांना मुक्ताच्या सोबत वाटत असतं हे काही कळत नसतं. त्यावरती सागर म्हणतो, प्लीज मी तुम्हाला सांगतोय आम्हाला पोहोचायचं आहे, काहीही करून आम्हाला तिकडे पोहोचायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सही देणं आवश्यक आहे. असं म्हटल्यावरती सागर आता या सगळ्यामध्ये रिक्वेस्ट करत असतो आणि रिक्वेस्ट करून प्लीज प्लीज सही द्या असं म्हणत असताना घोरपडे म्हणतात, जा तुला काय करायचं ते कर, मी तुला सही बिलकुल देणारच नाही असं म्हणत आता इकडे घोरपडे या सगळ्यामध्ये सही देण्यासाठी नकार देतात. बरं आता हे सगळं चालू असताना सागर म्हणतो, ठीक आहे मी कमिशनर साहेबांना फोन लावेन आणि कमिशनर साहेबांना फोन लावून या सगळ्यामध्ये मग मी तुमचा पर्दाफाश करेन. असं म्हटल्यावरती आता ते म्हणतात, धमकी देतोयस, चल जा कमिशनरला फोन कर, नाहीतर अजून कुणाला फोन कर, ज्याला फोन करायचा आहे त्याला फोन कर असं म्हणत ते आता धमकी द्यायला लागतात. आणि या सगळ्यामध्ये ते आता बोलत असताना सागर कमिशनरला फोन लावतो. कमिशनरला फोन लावून सागर आता ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगायला लागतो आणि त्यानंतर तो फोन ठेवतो. फोन ठेवल्यावरती इकडे आता ताबडतोब घोरपडे म्हणायला लागतात, काय नाटक करतोयस ना, कोण तुझ्या ओळखीचा बाप बसलाय तिकडे, काही बोलू नकोस असं म्हणत घोरपडे आता एकदम चिल मध्ये असतात की काय नाही हा काहीतरी वेड्यासारखं करतोय आणि मला कुणाचा फोन काही येणार नाही असं म्हणत असताना कमिशनर साहेबांचा आपल्या मोबाईलवरती फोन डिस्प्लेला पाहताच तो 3 ताड उठतो आणि हॅलो सर असं म्हणत त्याची पुरती बोबडी वळलेली असते. ज्या वेळेला त्याची बोबडी वळते त्यावेळेला मग आता कमिशनर साहेब सांगतात, काय करताय तुम्ही, तिकडे मुक्ता कोळी यांच्या सुटकेचे तुम्हाला हे दिलेले आहेत ना पेपर, मग त्या पेपरवरती साईन का नाही करतात तुम्ही. मग काय घोरपडे तर प करत बोलतो. घोरपडे बोलायला लागतो, नाही सर आत्ता साईन करतो. अहो हे काय लगेच हे बघा तुमच्याशी फोनवरती बोलता साईन सुद्धा उरकली. ए काय करताय तिकडे, सोडा मुक्ता मॅडमना सोडा असं म्हणत घोरपडेची पार हवा निघून गेलेली असते आणि घोरपडे या सगळ्यामध्ये पार आता मेटाकुटीला आलेला असतो. नाही सर असं नाही सर, तसं नाही सर, हे नाही सर, ते नाही सर म्हणत तो फटाफट साईन करून मुक्ताला तिकडून आता सोडून देतो. त्यानंतर मग आता इकडे वाजलेले असतात 10:30 5 मिनिटं म्हणजे 10:25 झालेले असतात. काहीही करून आता या दोघांना पोहोचायचं असतं. इकडे तोपर्यंत जज साहेब येतात आणि आता कल्याणकर वकील आणि सावनी यांचं बोलणं चालू असतं. तोपर्यंत सई आपल्या आजीकडे येते, तिला इंद्रा मिठी मारते, कशी आहे ग माझी चिंबोरी असं म्हणत तिला आता बोलायला लागते. तोपर्यंत इकडे आता सई वाट पाहत असते, ती म्हणजे मुक्ताची, कधी येईल मुक्ताई असं ती विचारत असताना सावनी तिचा हात धरते आणि चाल गपचूप माझ्याकडे बस, काही बोलायचं नाहीये. तोपर्यंत आता इकडे जज साहेब येतात. जज साहेब आल्यावरती सागरचे वकील आणि आता कल्याणकर वकील हे दोघंही त्यांच्या जवळ येतात, आपलं म्हणणं मांडायला लागतात. तोपर्यंत आता जज साहेब सांगतात की कोर्टाची केस सुरू करण्यात यावी. यावरती कल्याणकर म्हणतात, हे बघा मुळातच आता कसं आहे, ज्यांनी आरोप केलाय ते आरोपीच कोर्टात हजर नाहीयेत, म्हणजे फिर्यादी आहेत, फिर्यादी कुठे राहिले, काय झाले हे काही कळतच नाहीये असं म्हणत ते आता सांगतात की ज्यांच्यावरती आरोप केलाय त्या आहेत सावनी, ज्यांनी आरोप केलाय त्या आहेत मुक्ता आणि त्या मुक्ता आज कोर्टात आलेल्या नाहीयेत असं म्हणत आता कोर्टाची सुरुवातच एकदम विचित्र होते. त्याच वेळेला मुक्ता जेलमधून बाहेर येते. सागर तिला सांगत असतो, चला लवकर तुम्ही कारमध्ये बसा बरं, मी तुम्हाला पटकन कोर्टात नेऊन सोडतो. पण त्याच वेळेला मुक्ताच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतं, ते म्हणजे घोरपडे जोपर्यंत त्या पेपरवरती सही करत नव्हते तोपर्यंत आपण तिकडून सुटू शकत नसतो. म्हणजे एका साईनला किती महत्व आहे. आणि तिला सकाळी सई जे बोलली ते सुद्धा आठवतं की मागच्या वेळेला आठवतं ना तुला मुक्ताई, की या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मला जज साहेबांनी विचारलं होतं की मला कुणाकडे राहायचंय तर मी तुझं नाव घेतलं होतं, त्यामुळे जज साहेबांनी माझी कस्टडी तुला दिली होती ना. आत्ता सुद्धा तसंच होईल ना मुक्ताई, आत्ता सुद्धा जज साहेब मला विचारतील ना कुणाकडे राहायचंय आणि मी तुझंच नाव घेईन, झालं. तिला हे जरी सिंपल वाटत असलं तरी आता हे प्रॅक्टिकली शक्य नसतं, पण तिचं हे बोलणं
तिचं हे बोलणं मात्र मुक्ताला खूप मोठं काम करून जातं. कारण मुक्ताच्या डोक्यात दोन गोष्टी येतात की कोर्टाने सईची कस्टडी मला दिलेली आहे, मग जर का ही कस्टडी मला दिलेली आहे तर या सगळ्यामध्ये सागर त्या पेपरवरती साईन करून ते पेपर व्हॅलिडच नाहीये. कारण मुळातच जर कोर्टाने आधी साईन केलेली कस्टडी माझ्याकडे असेल तर सागर सईला सावनीकडे सोपवू शकत नाही. सागरच काय कुणीही सोपवू शकत नाही माझ्याशिवाय. मी जोपर्यंत सही करत नाही तोपर्यंत कुणीही सईला माझ्यापासून दूर करू शकत नाही. मुक्ताच्या डोक्यात हा विचार येतो आणि मुक्ता म्हणते सागर गाडी तुम्ही घरी घ्या. यावरती सागर म्हणतो काय बोलताय, अहो इथून कोर्टात पोहोचणं गरजेचं आहे. मुक्ता म्हणते नाही घरी घ्या, 2 मिनिटासाठी घरी घ्या, तिकडून मी येते. पण आता जेव्हा सागर आता गाडी काढायला लागतो त्याच्या दोन्ही बाजूला स्कूटर अशा लावलेल्या असतात की त्याला गाडी काढताच येत नसते. मग आता सागर इकडून तिकडून हलवून गाडी काढण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी तो प्रयत्न त्याचा विफल ठरतो आणि त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता ताबडतोब तो खाली उतरतो. खाली उतरून एक स्कूटर बाजूला करतो, एक स्कूटर बाजूला करून दुसरी स्कूटर इकडे करतो आणि मग आपली गाडी काढतो. यात त्याची 5 मिनिटं जातात. असा वेळेवरती वेळ चालू असतो. मुक्ताच्या डोक्यामध्ये सईचं बोलणं, मुक्ताच्या डोक्यामध्ये घोरपड्यांची सही, हे इतकंच गोष्टी घोळत असतात आणि एक साईन याच्यामुळे किती मोठा हे होऊ शकतो हे तिला समजलेलं असतं. आणि मग त्यानंतर ताबडतोब ती आता घरी उतरते. घरी उतरल्यावर ती सागर म्हणतो लवकर या, फार वेळ नाहीये आपल्याकडे. त्यावरती मुक्ता सांगते काळजी करू नका, मी पोहोचतेच आहे. असं म्हणत मुक्ता आता घरी जाते आणि घरामध्ये जो पेपर सहीचा ठेवलेला असतो, म्हणजे आता सईची कस्टडी ही लग्नाच्या आधी ज्या वेळेला मुक्ताला मिळालेली असते तेव्हाचा पेपर घेऊन आता इकडे मुक्ता ताबडतोब तो घेऊन आता घरून येते. सागर विचार करतो नक्की यांच्या मनात तरी काय चाललंय, म्हणजे आता कसले पेपर या घेऊन आल्यात, आता काय पेपर आहेत. ऍक्च्युली सावनीने ते कस्टडीचे पेपर तर फाडून टाकलेत, पण तोपर्यंत मुक्ताने जबरदस्त युक्ती करत या सगळ्यामध्ये आता ते पेपर ताब्यात घेत कोर्टात आलेली असते. इकडे तोपर्यंत कोर्टामध्ये जज साहेब सांगत असतात की फार वेळ झाला, अजूनही मुक्ता मॅडम का नाही आलेल्या आहेत. यावरती सागरचे वकील सांगतात थोडासा वेळ द्या, त्या लवकरात लवकर येतील. यावरती आता कल्याणकर म्हणतात त्या येतील की नाही येतील याच्याबद्दल मला थोडीशी शंकाच आहे. कारण कसं आहे म्हणजे मुक्ता मॅडम यांना कोर्टाने सईला भेटायला परवानगी पण दिलेली नाहीये. यांना भेटायला परवानगी नसल्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्या तरी सुद्धा सईला भेटण्यासाठी एक वेषांतर करून त्या आता सावनी मॅडमच्या घरी होत्या. म्हणजे बघा त्यांनी खरं तर आरोप केलाय की सावनी मॅडम बेजबाबदार आहेत, त्या म्हणजे सईची नीट काळजी घेत नाहीयेत. पण सावनी मॅडम ह्या बेजबाबदार नसून त्यांनी सईची सगळी फी क्लिअर केली, तिचे क्लासेस, तिचं सगळं मॅनेज करतात आणि आज सुद्धा तिला घेऊन वेळेवरती कोर्टामध्ये हजर आहेत. हे सगळं पाहता या सगळ्यामध्ये बेजबाबदार कोण आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बेजबाबदार आहेत त्या म्हणजे मुक्ता मॅडम, त्या आत्तापर्यंत इकडे आलेल्या नाहीयेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांना आता सावनी मॅडमनी एक्सपोज केलं आणि एक्सपोज केल्यामुळे त्यांना आता जेलमध्ये पाठवण्यात आले. आता त्यांची कस्टडी जेलमध्ये आहे, त्यामुळे मला नाही वाटत की त्या इकडे येऊ शकतील. पण त्यांनी जे काही केलेलं आहे ना त्यामुळे आता जे चुकीचं घडलंय सईच्या बाबतीत किंवा सई एकदम अजाण आहे त्या तिकडे जाऊन सईला या सगळ्यामध्ये पढवतात, सईला सांगतात की सावनी कशी वाईट आहे आणि या गोष्टी, आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता म्हणजे सई सुद्धा बिथरते आणि सावनीला त्रास होतो. म्हणून लवकरात लवकर हे कस्टडीचे पेपर आता सावनी मॅडमकडे द्यावे आणि इकडे मुक्ताला पूर्णपणे त्यांना भेटण्यापासून वंचित करण्यात यावं. असं म्हणत कल्याणकर आपली बाजू मांडत असताना मुक्ता ते पेपर घेते आणि धावत पळत मुक्ता कारमध्ये बसते. सागरला मुक्ता बोलतच नाही की हे कसले पेपर आहेत, काय पेपर आहेत. तोपर्यंत जज साहेब सगळी बाजू ऐकून घेतात आणि कल्याणकर सांगायला लागतात आतापर्यंत जर का मुक्ता मॅडम नाही यायचं असतं तर त्या कधीच येऊन गेल्या असत्या, पण त्या आलेल्या नाहीयेत. याचा अर्थ त्यांच्याकडे काही नाहीच आहे बोलण्यासारखं करण्यासारखं आणि त्यामुळे त्या इकडे आलेल्या नाहीत. तर कोर्टाने निकाल द्यावा, कोर्टाने या सगळ्यामध्ये उगाचच वेळ वाया घालवत बसू नये असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र सगळेच जण थोडेसे गडबडलेले असतात की नक्की कोर्ट काय निर्णय देणार. पण मुक्ता मात्र देवी आईचा धावा करत असते काहीही झालं तरी मला वेळेत कोर्टात पोहोचू दे, काहीही झालं तरी सुद्धा मला वेळेत पोहोचून हे कागद एकदा कोर्टात सबमिट करू दे, त्याशिवाय तिच्या जीवाला चैन पडणार नसते. तोपर्यंत तिला सई सोबत घालवलेले सगळे क्षण, कशा पद्धतीने आपण सईची आई झालो,
कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आपण सईला पूर्णपणे आता मातृत्व आपल्याला प्राप्त झालं सईमुळे, हे सगळं तिला आठवत असतं आणि या सगळ्यामध्ये आता ती फक्त आणि फक्त कोर्टात पोहोचण्यासाठी धडपडत असते। काहीही झालं तरी कोर्टात पोहोचून या सगळ्यामध्ये आता मला एकदा का हे पेपर हातात देऊ दे जज साहेबांच्या की सगळा विषय संपला, हा ती देवाकडे धावा करत असते। तोपर्यंत सई सोबतचे क्षण, सई सोबत सगळे घालवलेले हे सगळं तिला आठवत असतं आणि ती आता पूर्णपणे एकटीच रडत बसलेली असते। तोपर्यंत आता कोर्टाच्या इथे जाण्यासाठी उशीर होत असतो। त्यावरती मग आता सांगायला लागतो, ती सागरला सांगते सागर लवकर घ्या, तर टायर पंक्चर होतो। आता टायर पंक्चर झाल्यावरती मग काय करायचं, टायर पंक्चर झाल्यामुळे मग मात्र या सगळ्यामध्ये आता काही पर्याय नसतो। सागर खाली उतरतो आणि त्याच वेळेला तो सगळे टायर वगैरे दुरुस्त करायला लागतो। ज्या वेळेला सागर टायर दुरुस्त करत असतो त्याच वेळेला मुक्ता वाट पाहत नाही, काहीही झालं तरी मला इथे थांबूनच चालणार नाहीये, मला ताबडतोब जायलाच पाहिजे असं म्हणत ती आता कोर्टात धावत पळत निघते। सागर म्हणतो थांबा मी दुरुस्त करतोय, पण मुक्ता त्यापर्यंत थांबायचा तयारीच दाखवत नाही। काहीही झालं तरी सुद्धा मला इकडून जायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ता ताबडतोब तिकडून निघते। तोपर्यंत कल्याणकर सांगत असतात अशा बेजबाबदार आईकडे सईची कस्टडी देऊ नये आणि त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही यामध्ये आता निर्णय घ्या आणि काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हे सगळं प्रकरण संपवून टाका असं म्हणत आता इकडे जज साहेब विचार करतात की अजूनही मुक्ता आलेली नसते। मुक्ता न आल्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही करता येणार नाहीये आणि आता जज साहेब निर्णय देण्यासाठी तयार होतात। तोपर्यंत इकडे आता सावनी खूप खुश असते आणि एकदम सोज्वळ आईचा आव आणून बसलेली असते। सोज्वळ आईचा आवडत ती आता मी कशी सईची चांगली काळजी घेते, पण या मॉडेलिंगच्या नादामध्ये सईकडून कसे पैसे उकळते, सईला कसं कमवायला लावते, तिचं बालपण कसं हरवून टाकते, हे मात्र काही कोर्टासमोर सांगायला ती मागत नसते। बरं आता वाट असते ती म्हणजे जज साहेबांच्या निर्णयाची। सगळेजण वाट पाहत असतात की कधी एकदा जज साहेब निर्णय देतील आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आता काय तो निकाल लागेल। हे सगळं चालू असताना इकडे आता गाडी बंद पडल्यामुळे मुक्ता पेपर घेते त्या गाडीमधले काढून आणि धावत पळत निघते। त्यामुळे मुक्ताच्या पाठोपाठ येण्याशिवाय सागरकडे कोणताही पर्याय नसतो। सागर पण तिच्या मागोमाग धावत येतो। इकडे मात्र सागरचे वकील एणकेण प्रकारे आपल्याला वेळ मिळावा, थोडा वेळ तरी मिळावा, जेणेकरून आता इकडे सईची कस्टडी मुक्तापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करत असतानाच अचानकपणे आता इकडे कोर्टात निर्णय होतो। कोर्टामध्ये होतो आणि त्यावेळेला इंद्रा आई एकविरेचा धावा करत असते। काहीही झालं तरी सईची कस्टडी सावनीकडे जायला नको यासाठी मनोभावे ती प्रार्थना करत असते, पण तेच घडतं। कोर्टात सांगायला लागतं की हे सगळ्या बाजू बघता अजूनही मुक्ता आलेली नसल्यामुळे आता ही कस्टडी मला सावनीकडे द्यावी लागते असं ते निर्णय देणार, पण तितक्यात धमाकेदार एंट्री करत पोहोचलेली असते मुक्ता। 1 मिनिट जज साहेब, मला जे काही पेपर दाखवायचे आहेत ना ते बघा असं म्हणत मुक्ता आता एका वकिलाप्रमाणे कोर्टात लढायला लागते। मुक्ता सांगते काही दिवसांपूर्वी म्हणजे ज्या वेळेला माझं आणि सागरचं लग्न झालं नव्हतं त्यावेळेला सागरच्या ऐवजी हिची कस्टडी सईची कस्टडी ही मला देण्यात आली होती। ही कस्टडी जर का मला देण्यात आली होती तर या सगळ्यामध्ये सागरच्या सहीवरती ती कस्टडी सावनीकडे जाऊ शकत नाही ना। 100% मुक्ताचं म्हणणं कोर्टात मान्य केलं जातं। सावनीचा खेळ खतम झालेला असतो। जज साहेब म्हणतात ही गोष्ट कधीही या सगळ्यामध्ये फोकसमध्ये आलीच नाही आणि ही गोष्ट सत्य आहे की सईची कस्टडी ही कोर्टाने याआधी मुक्ताला दिलेली आहे। मग ती कस्टडी जोपर्यंत मुक्ता मॅडम साईन करत नाही तोपर्यंत ती सावनीकडे येऊ शकत नाही। म्हणजे हा पेपर अवैध आहे, सागरने साईन केलेला पेपर अवैध आहे, तो इल्लीगल आहे आणि त्यामुळे ही कस्टडी अजूनही मुक्ताकडेच राहते। फायनली मुक्ताला न्याय मिळालेला असतो आणि त्यानंतर मुक्ता आता सावनीला सांगते तुला सांगितलं होतं माझा नवरा आणि माझी बायको माझा मुलगी यांच्याकडे जर का वाईट नजरेने पाहण्याचा विचार केलास ना कोयत्याची शपथ उभी आडवी खांडोळी करून टाकेन तुझी असं म्हणत मुक्ताने पुन्हा एकदा सावनीला धमकी दिलेली।